माळा तालुक्यातील पडसाळी येथे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आलाय। अतिक्रमणामुळे रस्ता बंद झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। नागरिकांनी गाव प्रशासनाकडे धाव घेतल्यानंतर ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे देत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार ही देण्यात आली। आपली व्यथा आणि या तक्रारीमधून मांडली गावकऱ्यांनी, परंतु सदर प्रकरण ग्रामपंचायतीच्या आधिपत्याखाली असल्याने त्यांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही ॲक्शन घेऊ असं आश्वासन दिले। सदर प्रकरणासंदर्भात ग्रामसेविका सुर्वे यांना फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही। नागरिकांनी आपली व्यथा वृत्तदर्पण न्यूजशी बोलताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेधही व्यक्त केलाय। नमस्कार, वृत्तदर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण आहोत माढा तालुक्यातील कुर्डोडी या ठिकाणी। माढा तालुक्यातील पडसाळी हे गाव, या पडसाळी गावामध्ये अतिक्रमणाची घटना घडलेली आहे। संबंधित ग्रामविकास अधिकारी यांना तक्रार देऊन देखील त्या तक्राराची दखल न घेतल्यामुळे आज तेथील जे ग्रामस्थ आहेत ते BDOकडे आलेले आहेत, पंचायत समिती कुर्डोडी या ठिकाणी। तर हा प्रकार काय आहे ते जाणून घेऊया संबंधिताकडून। नमस्कार, आपलं नाव काय सर? कृष्णा सुर्वे। तर कृष्णा सुर्वे, काय प्रकार आहे, कशा पद्धतीनं अतिक्रमण आपल्या गावामध्ये झालेलं आहे आणि कशा अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागतं? माझं मूळ गाव पडसाळी, मी जिथे राहतो तिथे आम्हाला वायवाटीसाठी आमच्या आईवडिलांच्या पासून वडिलोपार्जितपासून एक 50 ते 60 वर्षापासून आम्ही जो रस्ता वापरतो आहे तो रस्ता आज पूर्णपणे अतिक्रमणधारकांनी खड्डे खांदून पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे। त्याबद्दल आम्ही ग्रामसेवकांना ईदच्या दिवशी आम्ही सुट्टी असल्यामुळे फोन नाही केला। आम्ही डिपार्टमेंटचे सहकार्य घेऊन आम्ही ते खड्डे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते खड्डे थांबवण्यासाठी कोणीही सहकार्य केलेलं नाही। म्हणून काही लोकांनी त्या खड्डे खणण्यासाठी प्रोत्साहन करून ते खड्डे खोदले गेले। दुसऱ्या दिवशी आम्ही ग्रामसेवकांना निवेदन देण्यास गेलो। सरळ ग्रामसेवकांनी आम्हाला सांगितले की आमचा कारवाई करण्याचा अधिकार नाही आहे। त्यानंतर आम्ही त्यांचा जाब विचारण्यासाठी ग्रामविस्तारी अधिकारी यांच्याकडेही गेलो। त्यांनी आम्हाला त्या संदर्भात आम्ही लगेच तात्काळ कारवाई करणार नाही असं उत्तर देऊन हुलकावून लावले। त्याच्यानंतर त्यांच्या पण वरिष्ठांना आम्ही जाऊन BDO साहेबांना भेटायला इथं आलो। पंचायत समिती त्या ठिकाणी आज दिनांक 2/4/25 रोजी आम्ही इथं भेटायला आलो असता BDO साहेबांनी पण आमच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही। आमच्या घरासमोर 5-5, 6-6 फुटाचे खड्डे खणले गेलेले आहेत। आमच्या घरी लहान मुलं आहेत। उद्या जर काही जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा आमचा मुद्दा आहे। आपल्यासोबत दुसरे पडसाळीचे ग्रामस्थ आहेत, त्यांचं नुकसान या ठिकाणी या अतिक्रमणामुळे झालेलं आहे। आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। नमस्कार, मी अजय पवार। तर मी काल ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो ग्रामसेवक मॅडमना भेटण्यासाठी। त्यांच्या कानावर मी हे घातलं की माझ्या घरासमोर अतिक्रमण होतं आहे आणि ते चुकीच्या पद्धतीनं होतं आहे, ह्याची तुम्हाला माहिती आहे का? मॅडम म्हणल्या नाही। मग जर माहिती नसेल तर मॅडमला म्हणलं त्याला तुम्ही तात्पुरती नोटीस द्या आणि ती काम थांबवा, आमच्या वैयक्तिक मालमत्तेचं नुकसान होत आहे। मॅडम काम थांबवलं का? मॅडम नोटीस दिली? मॅडमनं नोटीस देण्यासाठी हात वर केला आणि मला काही अधिकार बाबतीत नाहीत असं स्पष्ट आम्हाला सांगितलं। आणि म्हणलं वरिष्ठांचा सल्ला घ्या। मॅडमने आम्हाला असं म्हणलं की वरिष्ठांनी देखील असा अधिकार नाही म्हणून आम्हाला असं काहीतरी असं बोलून हे करण्याचा प्रयत्न केला, आमचं समाधान केलेलं नाही। मग ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज असं घडलं की काल मॅडमनं नोटीस न दिल्यामुळं आज आमच्या शौचालयाचा शोष खड्डा असतो का तो उघडा पडला आहे आणि आता आम्ही शौचालयाचा वापर कसा करायचा यासाठी आम्हाला उघड्यावर जावं लागणार आहे। आणि मॅडमच्या ह्या दिरंगाईमुळं, मॅडमच्या कारवाई न करण्यामुळं आज आमचं वैयक्तिक नुकसान झालेलं आहे आणि त्याविरोधात आम्ही न्याय मागण्यासाठी पंचायत समिती कुर्डोडी या ठिकाणी BDO साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। पण BDO साहेबांना ज्यावेळेस आम्ही प्रश्न विचारले, मॅडमविषयी तक्रार केली, पण BDO साहेबांनी त्याची हवी तशी गंभीर दखल घेतलेली नाही किंवा ह्याचं बघू म्हणून नंतर पुढचं वेळ घेऊन कारवाई करतो असं सांगितलं। पण वेळ घेण्याच्या नादात ते अतिक्रमण आहे का ती जास्त पुढं जाईल आणि नंतर ती गोष्ट आपल्या हातून जाईल। यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि तुम्ही तात्काळ कारवाई करा म्हटले, पण सरांनी काही तसा प्रतिसाद दिलेला नाही। आमचं काही समाधान झालेलं नाही, आम्हाला न्याय भेटलेला नाही। आणि असा ह्यांचा हा जो समज म्हणतात की लालफितीचा कारभार असतो प्रशासनाचा, तो आज आमच्या निदर्शनास आला आहे ना आम्हाला त्याची काय म्हणतात त्याला पूर्ण प्रचिती आलेली आहे। आणि मी ह्या प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो, आम्हाला न्याय भेटलेला नाही। धन्यवाद। तर मंडळी, अतिक्रमणाचा मुद्दा हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे। एक गांभीर्यपूर्वक त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आज जसं की संबंधितांनी सांगितलं, आईवडिलापासून वापरत असलेला रस्ता त्याच्यावरती अतिक्रमण या ठिकाणी झालेलं आहे। ग्रामसेवक जे त्या ठिकाणचे आहेत त्यांनी
त्या अतिक्रमणधारकावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, कोणत्याही प्रकारचं नोटीस त्यांना देण्यात आलेलं नाही आणि त्याचंच बळ अतिक्रमणधारक यांना मिळालेलं आहे आणि संबंधित व्यक्तीच्या खाजगी मालमत्तेचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भविष्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचं संबंधितांचं म्हणणं आहे. तर जर प्रशासन सुस्त असेल तर या आपल्या देशातील नागरिक कशा पद्धतीनं सुरक्षित राहतील हा महत्त्वाचा मुद्दा सर्वांना सतावतो आहे. वृत्तदर्पण न्यूजसाठी मी कालिदास जानराव, कुर्डवाडी.